वृंदावनी आनंदुरे वृंदावनी आनंदुरे विठ्ठल देव आळविती रे गोपाळ रतले रे विठ्ठल देव आळविती रे निवृत्तीदास प्रिय रे निवृत्तीदास प्रिय रे विठ्ठल देव आळविती रे वृंदावनी आनंद रे विठ्ठल देव आळविती रे समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका करारविंदे न पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटशपद्रश पुटे शयन बालं मुकुन्दं मनसा स्मरामि आओ मन मोहनारे आओ मन मोहनारे आओ नंद नंदना राधा जो के प्रेम प्यारे जशोदा जी के अंगना हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्याम राधे 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 कृष्ण कृष्ण
राधे 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 श्याम श्याम श्यामा राधे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम 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 राधे श्याम 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 राधे 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 कृष्णा राधे 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 श्याम श्याम राधे राधे जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री 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 चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वृंदावनी आनंदुरे विठ्ठल देव आळविती रे वृंदावनी आनंदुरे विठ्ठल देव आळविती रे आनंद कंद भगवान श्री बालकृष्ण श्री बाके बिहारी नंदनंदन यशोदा नंदन देवकी नंदन वासुदेव नंदन राधा नंदन भक्तगण भक्तवांछा कल्पतरू भगवान श्री कृष्णाच्या या अत्यंत अलौकिक अति पवित्र अशा वृंदावन धाम क्षेत्रामध्ये महामुनी अगस्त्य ऋषी महाराज श्री रामेश्वर भगवान या दोन्ही प्रवरामाईच्या तीरावरती बसलेल्या तीर्थक्षेत्रांच्या परिसरामध्ये राहणाऱ्या भक्त भागवतांच्या संयोगातून श्री रामेश्वरावरून त्याचप्रमाणे श्री अगस्ती महामुनींच्या तीर्थक्षेत्रावरून तळीद्विद विनिंदित पीतांबरधारी श्री बालकृष्ण गोपाल कृष्ण यांच्या या पवित्र पावन अशा क्षेत्रावर श्री वृंदावन धाम आपल्या महत भाग्यानं महामुनी अगस्ती महाराजांच्या आशीर्वादानं श्री रामेश्वरांच्या आशीर्वादानं परम श्रद्धेय परम पूजनीय गुरुवर्य जगद्गुरु द्वाराचार्य रामकृष्णजी महाराज लहवीतकर बाबांच्या आशीर्वादाने परम श्रद्धेय पूजनीय मनोहर महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाने परमादरणीय परम श्रद्धेय सुदामजी महाराज कोकणी यांच्या मार्गदर्शनाने माझे अत्यंत जीवलक मित्र आळंदीपासून तर सध्याच्या दिवसापर्यंत आतापर्यंतची आमच्या आयुष्याची वाटचाल ही सोबतचीच आहे असे राजेंद्र महाराज नवले यांच्या संकल्पनेतून
महामुनी अगस्ती व श्री रामेश्वर सत्संग परिवार आयोजित तीर्थयात्रा मागच्या वर्षी श्रीधाम अयोध्या आणि या वर्षी वृंदावन आणि या वर्षीचा सगळ्यात मोठा योग असा आहे की परमपूज्य गुरुवर्य बाबा आपल्या सोबत 4 दिवस इथेच आहेत। काय वर्णन करावं आपल्या सगळ्यांच्या भाग्याचं। कोणतं भाग्य घेऊन जन्माला आलोत आपण काय कळायला मार्ग नाही। त्याचं कारण असं, तुम्ही वृंदावन धामामध्ये आला त्याचा अर्थ तुम्ही नक्की सामान्य नाही आहात। वृंदावन धामाकडे येण्यासाठी पाऊल जर पडायचं असेल तर एका जन्माची पुण्य नाही कामाची। वृंदावनाकडे पाऊल, पण तुम्ही इथे 1 दिवस नाही, तुम्ही इथे 7 दिवस क्षेत्रवास करणार आहात। नुसतं वृंदावनच नाही, जिथे जिथे परमात्मा श्री कृष्ण श्री गोपाल बाके बिहारी जिथे जिथे म्हणून गेले, जिथे तिथे म्हणून परमात्म्यानं अनेक वर्ष वास केला। गोकुळात जाऊन आलो आपण, परमात्मा काही वर्ष गोकुळात राहिला। तिथे कंसाचं भय होतं असं नंदराजाला वाटलं। नंदराजानं तिथून कंसाच्या भयामुळे परमात्मा श्रीकृष्णाला उचललं आणि स्वतंत्र एक राजवाडा तयार केला, नंदगाव। त्या नंदगावाला आपण गेलो। परमात्मा जन्माला यायच्या अगोदर ऋषभानु नंदिनी श्री राधिका महाराणी राधा 11 महिने अगोदर जन्माला आलेली। 11 महिने नंदराजाला मुलगा झाला म्हणून बधाई वाटत होते। बधाई वाटत असताना ही ऋषभानु वराची जी पत्नी आहे कृती, ही कृती यमुना मातेची अनन्य भक्त। यमुना मातेच्या भक्तीला पारावार नाही तिचा। तिचा दिवस आणि तिची संध्याकाळ, दिवसाची सुरुवात आणि दिवसाची संध्याकाळ महाराणी यमुना मातेची पूजा केल्याशिवाय सरत नव्हती। यमुनेचं स्नान करायची, यमुनेचं जल प्राशन करायची। राधा राणी ऋषभानु वराची मुलगी आहे, कन्या आहे, सुपुत्री आहे, पण कृतिकेच्या पोटातून जन्माला नाही आली। कृतिकेच्या पोटातून जन्माला नाही आली। यमुना मातेला साकडं घातलं होतं, यमुना माता तिला प्रसन्न झाली होती आणि तिचा मानस होता की मला मुलगी व्हावी, मला कन्या पाहिजे, मला पुत्री पाहिजे। हे यमुना महारानी, आप यदि कोई ऐसी कृपा करो कि मुझे बेटी हो जाए और एक बेटी की माता कहने का सौभाग्य मुझे मिले, ऐसा भाव हर दिन हर पल हर समय। दूध चढ़ाती थी, माला पहनाती थी, यमुना मैया की आरती करती थी कृति। तो यमुना जी ने माता का मानस मनोदय संकल्प पूर्ण किया आणि एका यमुनेच्या त्या कुंडामध्ये
कमळाच्या फुलातून तेजस्वी प्रकाश, सोन्यासारखा लख प्रकाश कृती मातेला दिसला. कशाचा प्रकाश म्हणून कृती माता बघायला गेली आणि बघितल्या त्या कृती मातेला त्याच्यामध्ये एक छोटीशी अत्यंत अलौकिक अशी बालिका दृष्टीस पडली. डोळे उघडलेले नव्हते, डोळे बंद. खबर दिली. ऋषभानुवराला आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये मुखामध्ये नाव राधा राधा ओ राधा 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 ओ राधा राधा कृतीला. मी कशा करता सांगतो आपल्याला. भगवान श्रीकृष्ण जन्माला यायच्या अगोदर 11 महिने राधेचा जन्म आहे. आलं का लक्षात? 11 महिने जन्म अगोदर आहे. कृष्ण जन्माला आलाय, मथुरेत जन्माला आला. परंतु मथुरेत जन्माला आल्यानंतर वसुदेव आणि देवकीला मोठं साकडं पडलेलं आहे. आपल्या आईला आणि बापाला साकडं पडलं. परमात्म्यानं त्यांनाच बुद्धी दिली आणि सांगितलं पित्याला आपल्या, बाबा मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. गोकुळात नेलं. तिथे भीती नंद राजाच्या तिथे नेले. तिथे सुरक्षित परमात्म्याला ठेवलं.
अशा सर्व क्षेत्रांमध्ये परमात्म्याचा पदस्पर्श, परमात्म्याचा वास हे सामान्य क्षेत्र नाही, अलौकिक क्षेत्र आहे. तुम्ही किती भाग्य घेऊन जन्माला आलात इथे सांगत होतो मी. अपार भाग्य तुमचं. बाबा मी 2006 साली आलो होतो इथे. 2006 ला संस्था सुटली, कीर्तन प्रवचन करू लागलो, पण तेवढ्यावर माझं समाधान नव्हतं, अजून पण नाही झालं. पण मला भागवत शिकायचं होतं. आपल्याकडे अर्जुन शिंदे सुरदास, त्याला चांगलं गाता येतं, तो भजन गायचा. त्याला इच्छा झाली माझ्या बरोबर यायची. आम्ही 8 दिवस असे रस्त्यावरतीच काढले, जे रस्त्याने साधू दिसतात ना, इथे 3 दिवसाच्या वर 7 दिवसाच्या वर राहून देत नाहीत. नवीन माणूस आला, मी वृंदावनात बोलतोय. नंतर आम्हाला कराह आश्रमामध्ये जागा मिळाली, इथे पुढे आहे. तिथे 28 दिवस राहिलो. आणि काच मंदिर आहे, काच मंदिर, त्या काच मंदिराच्या पाठीमागे सीताराम बाबा आश्रम. 7 मिनिटं सीताराम सीताराम भजन करायचं, तिथे ती मधुकरी खायची, जशी इथे वाढतात या सोहम आश्रमाच्या गेटवर, अशी मधुकरी आम्ही 3 महिने खाल्ली. पण ते तेव्हा आरो मशीन नव्हतं. आम्हाला इथल्या पाण्यानं मला बाधा झाली आणि पोटातून रक्त बाहेर यायला लागलं, लघवीतून. विवेकानंद हॉस्पिटल आहे तिथे MRI सिटी स्कॅन केलाय, सोनोग्राफी केली, आणि त्यांनी सांगितलं तुमच्या आतड्याला इंजुरी झाली, तुम्हाला हे पाणी चालत नाही. आणि मग तशीच गाडी पकडून मथुरेवरून आम्ही पुण्याला, आणि पुण्यावरून आळंदीला. 3 महिन्याचा सहवास माझा इथे. त्यावेळेला भागवताची संहिता पण लावली होती. 30च्या वर श्लोक नव्हते झाले तेव्हा, कारण श्लोक तसा घेतच नव्हते, परिपूर्ण अन्वय अर्थासह. पण कुठल्या तरी जन्माचं पाप आडू आलं म्हणून त्यावेळेला क्षेत्र सोडावं लागलं. काहीतरी पूर्वजन्माचं काहीतरी संचित फळाला आलं, म्हणून वृंदावनमध्ये सप्ताह करण्याची सद्बुद्धी राजू महाराजांनी मला सुचली. आम्ही सुद्धा महाराजांना सांगितलं. याच्या मधल्या टायमामध्ये मी 2 वेळेला येऊन गेलो. आता 1.5 महिन्यापूर्वी मी स्वतः आलो होतो माझ्या परिवारासह, आणि त्याच्या अगोदर राजेंद्र महाराजांनी मी आलो. इथे राहिलो आम्ही 4-4, 3-3 दिवस. सगळ्या सुविधा बघितल्या, छान वाटलं. गौरवानंद सरस्वतींनी खूप मोठा सहकार्य केलं, पण त्यांच्याकडून शेवटच्या नेमक्या आपल्या टायमाला त्यांचं सहकार्य अपूर्ण पडलं जागेच्या बाबतीत. नाही तर सगळं बुक होतं आपल्याला. नंतर हरिहर स्वामी मठामध्ये ऐन वेळेला घ्यावं लागलं. नंतर आणखी तिकडे राधास्वामी मठामध्ये 70-80 लोकांची व्यवस्था करावी लागली. अडचणी झाल्यात थोड्या, परंतु फार काही लांब नाही. अलौकिक भाग्य आपलं. आज खंड पडू द्यायचा ना सुधा महाराज. आपल्या कीर्तनाच्या सप्ताहामध्ये कीर्तनाचा खंड पडू द्यायचा नाही, म्हणून इतक्या उशिरा का होईना आपल्याला कीर्तन करायचं. इतक्या उशिरा का होईना आपल्याला कीर्तन करायचं. नाही तर तुमची काही कीर्तन ऐकण्याची सायकोलॉजी का? खरं सांगा, सगळे नाही म्हणते. हा हाय कुठून आहे? एवढे थकलेत माझे पाय फणफण करतात. आता
मध्ये पोलिसांनी गाडी धरली, रोजची तीच कटकट. मला आता परत तुमच्या शिव्या ऐकायला का काय माहिती. पाया पडलो मी त्याच्या. सुदाम बाबा यांना विचार, यांना सगळ्यांना उतरवलं, यांनी टाळ घेतले हातात. मला टाळ नको वाजव, तो उलटा करीन आपल्यावर. त्याच्या पाया पडलो बाबा. गाड्या पाठीमागं 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 जाऊ द्या म्हटलं. त्याचे जेव्हा पाय धरले तेव्हा त्याला दया आली, त्याने गाड्या सोडल्या. नाही तर मी अजून इथे आलो नसतो. सुधा महाराजही वेळेत पोहोचलेले नव्हते. त्याने म्हणलं पोहोचले का, ते म्हणलं नाही मी मध्येच आलो. खंड पडू द्यायचा नाही. आणि ही सेवा करण्याचं भाग्य ह्याच्यापेक्षा अजून काय काय पाहिजे काय. मी तर जाम खुश आहे. मला तुमचं नाही माहिती. विठाला 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 विठाला. मागच्या वर्षीपेक्षा संख्या आपली वाढलेली आहे. मी कीर्तनकार आहे आजचा, पण मी या कार्याचा संयोजक आहे. म्हणून संयोजकाच्या भूमिकेतून काही गोष्टी मला ठेवाव्या लागल्या. संख्या थोडी वाढलेली आहे. या वाढलेल्या संख्येलाही आनंद देता आला पाहिजे. सोयी गैरसोयी या काही तितक्याच्या जमेच्या बाजू नाही. तुम्हाला परमार्थ किती करायचा आहे, तुम्हाला आनंद किती घ्यायचा आहे. आनंद बाहेर बाहेर आनंदच नाहीये जगात. जगामध्ये आनंद नाही, आनंद तुमच्या आतमध्ये. आणि वृंदावन मध्ये येऊन जर तुम्ही आनंदी नसाल तर काहीतरी फॉल्ट आपलाय. वृंदावनात काय वर्णन करायचं या वृंदावनाचं. सेवेकरता निवडलेल्या अभंगात विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या वृंदावनामध्ये काय आहे त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या. वृंदावनिया तुरे वृंदावनिया तुरे वृंदावनिया तुरे वृंदावनिया तुरे वृंदावनिया
के वारकरी संप्रदाय के अधर्यु जिन्होंने वारकरी परंपरा का नींव रखा, ये उरज के लोग सुन रहे हैं, अभी आए हैं महात्मा जी, तो इनको भी हमारे ये क्या चल रहा है कीर्तन, हम क्या भाव बता रहे हैं, इनके भी समझ में आए ये क्या हो रहा है। हमारी कथा तो बैठ के चलती है, हमारे तो सब साथी जन बैठ के बजाते गाते हैं। अरे ये कौन खड़े होके ऐसे क्यों कथा कर रहे हैं। तो महात्मा जी राधे राधे, यहाँ भी कथा चल रही है। ये वारकरी परंपरा है महाराष्ट्र की, और तुम जिस भगवान से प्रेम भक्ति करते हो, उसी भगवान श्री कृष्ण बाके बिहारी ने हमारे महाराष्ट्र में पंढरपुर क्षेत्र में अवतार धारण किया, उसे श्री विठ्ठल कहते हैं। पुंडलिकाचा भावार्थ गोकुळी होऊन झाला येता, गोकुळी होऊन झाला येता, गोकुळी होऊन झाला येता। हो पुंडलिकाचा गोकुळी होऊन वारकरी संप्रदाय के सबसे बड़े शीर्ष संत, अग्रणी संत, प्रमुख संत भक्त पुंडलिक जी महाराज। अभी प्रेमानंद जी महाराज का सत्संग हम ऑनलाइन सुन रहे थे यूट्यूब पर, जो रोजाना होता है। अभी कुछ दिन पहले श्री अनिरुद्धाचार्य जी ने, और कुछ महीने पहले या कुछ दिन पहले श्री बागेश्वर धाम जी ने, और प्रेमानंद जी महाराज ने पुंडलिक, भक्त पुंडलिक की कथा अपनी पवित्र वाणी से सुनाई थी। भक्त पुंडलिक का पूर्व जीवन भक्तिमय नहीं था। भक्त पुंडलिक का पूर्व जीवन उपासना से, भक्ति से भरा नहीं था। लेकिन फिर भी ऐसी क्या बात हुई कि वारकरी संप्रदाय का जय घोष यदि करते हैं तो उनके नाम से शुरुआत करते हैं। हम किसे कहते हैं वारकरी परंपरा का जय घोष? तो वो महामंत्र है जहां सब संत है और प्रमुख शीर्ष नाम लेते हैं। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, श्री पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री तुकाराम महाराज की जय। माता ने कहा, पिता ने कहा, पुंडलीक अरे हम थक चुके हैं, जन्म में एक बार तो काशी जाना चाहिए। मानव जन्म धारण किया है, और यदि मोक्ष की प्राप्ति करनी है तो काशी में जाओ, गंगा में डुबकी लगाओ, काशी विश्वनाथ का दर्शन करो तो मुक्ति मिल जाती है। बेटा तू हमें ले जाएगा काशी? माताजी पिताजी ने पुंडरीक से कहा, तो पुंडरीक ने सुना नहीं, तो माता पिता अपने आप चले गए। उसके बाद उसकी बीबी को लहर आ गई। मैंने जो कहा वो इससे जुड़ा है,
उसका पूर्व जीवन भक्तिमय नहीं था, संसार से लिपटा था, मोह माया से बंधा हुआ था। तो पत्नी को लहराई उसकी बीवी को, सुनो जी मुझे काशी जाना है। पुंडरीक जोरू का गुलाम था। आपको क्या लगा? जोरू के गुलाम अभी के ही लोग नहीं है, पूर्व जमाने की लोग जोरू के ही गुलाम थे। पुंडरीक ने कहा हाँ हाँ मैं लेके जाऊंगा तुमको, चलो। चलते 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 रास्ते में दो बूढ़े आदमी दिखे, थके हुए थे, उनके घुटने में खून बह रहा था, बाल ऐसे बिछड़े हुए थे, ओठ सूखे हुए थे, हाथ थर 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 कांप रहा था पूरा शरीर। कौन हो? ऐसा देखा तो पता चला कि ये माता पिता है। पश्चाताप हुआ, पश्चाताप की अग्नि से जल रहा था। आंखों में आंसू बह गया, माता पिता के चरण छुए, अपने क्रिया कर्म का पश्चाताप हुआ, रोते बिलखते माँ बाप से कहा बाबा जी ए माँ मुझे क्षमा कर दो, अनंत अपराध हुए मुझसे, इससे आगे ऐसे अपराध नहीं होंगे माँ, मुझे क्षमा करो। अपने माँ बाप को अपने कंधे में डोली में डाल के पुंडलिक चले आगे। लेकिन एक आश्रम में विश्राम हुआ, सेवा करते सेवा करते सेवा करते, इतनी सेवा करनी पड़ी कि अपने रात दिन पुंडरीक ने अपने माँ बाप की सेवा की। इतनी सेवा की, इतनी सेवा की, वैकुंठ ने परमात्मा सोचने लगे ऐसा कौन सा भक्त है, चलो देखते हैं, उसकी परीक्षा लेते हैं। तो परमात्मा आ गए, भगवान श्री विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ, और आवाज आ गया पुंडली मैं आया हूं। कौन हो आप? अरे मैं पूरे विश्व का मालक, अखिल कोटि ब्रह्मांड नायक, विष्णु अवतार श्री विठ्ठल। और जो गोकुल में पैदा हुआ वो कान्हा कन्हैया कृष्ण बाके बिहारी, मैं खुद आया हूं पांडुरंग के रूप में तुम्हें दर्शन देने के लिए। मैं प्रसन्न हूं, जरा स्वागत करो। आया कौन है? पुंडरीक को क्रोध आया, होगा कोई तू, मुझे क्या फर्क है। अरे ऐसा कैसा है रे तू भक्त? संतों ने कहा ऐसा कैसा रे तू दीख, मागे भिरका विली वीठ। भगवान पंढरीनाथ को अच्छा नहीं लगा तो वो पंढरीनाथ के दिल की बात अनेकों संत के दिल को चोट लगी। ऐसा कैसा पुंडरीक है? और वो संतों ने पुंडरीक की घोर निंदा की। ऐसा कैसा रे तू दीठ, मागे भिरका विली वीट, कारे पुण्या मातलासी आणि उभे केले विठ्ठलासी। ये मराठी है, इनके लिए ही सुना। आपको भी वृंदावन में हिंदी सुननी चाहिए। किती चतुर असावं माकडा कोण शिका, किती चाणाक्ष असावं माकडा कोण शिका, किती चाणाक्ष असावं माकड काय जादू आहे तुम्हाला कळाली ना?
बाबाचा चष्माच नाही आला. हा म्हणजे सगळ्यात चतुर कोण, सगळ्यात चलाक कोण, माकड. आणि त्या माकडाला सुद्धा महाराजांनी डोक्यावर घेतलं. तुमचा प्रेमाची जादू. ही जादू कशाची आहे? प्रेमाची जादू. त्यांना धोतर धरलं होतं पण 10 रुपये घेतल्यावर सोडलं महाराज. तुम्हाला आयुष्यात काहीच करता नाही आलं तरी चालन. आयुष्यात काहीच करता, चंद्रकांत दादा तुम्हाला आयुष्यात वृंदावन मधून जाताना काही गोष्टी घेऊन जा. आता मी विचार केलाय मला 4-5 माकडं न्यायचे संगमनेरच्या बाजारपेठेत सोडायचे. बंदर 4-5 माकडं. बाबाचा चष्मा नेला, तुमचं काय नेलं? काहीच नाही. अजूनही बऱ्याच गोष्टी. किती? 4000. पैसे फाडले, मोबाईल गेले. तुमचं मागच्या जन्मातलं त्या माकडाचं कर्ज तुम्ही चुकवायचं राहिलं होतं म्हणून ही भुगताने आता. त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. मागच्या महिन्यात आम्ही आलो ना बाके बिहाराचं दर्शन करून असं राधा वल्लभच्या मंदिराकडे चाललो होतो, राधारमण मंदिराकडे. ते 3ऱ्या मजल्यावर माकड होतं. 3ऱ्या मजल्यावर त्यांनी माझ्या खांद्या उडी खाल्ली. चष्मा उचलला, 2ऱ्या मजल्यावर घेऊन गेला. दुकानदार म्हणला त्याला फ्रुटी द्या. मी त्याला 1 फ्रुटी दिली, त्याने माझा 1 काच परत दिली. दुकानदार म्हणला और फ्रुटी देऊ. मी त्या माकडाला 2री फ्रुटी दिली, त्याने 2री काच टाकून दिली. चष्मा धडाच राहिला असेल का माझा? तुम्हाला काही नाही जमलं तर कमीत कमी माकडांकडून तरी काहीतरी शिका. विठाला विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पहिलाच अक्षर आहे अभंगाचं. मी विना घेतला, अभंग घेतला आणि सुद्धा महाराज म्हटले मला हाच घ्यायचा होता. त्यांच्या आणि माझ्या नावाची रास सूच आहे, म्हणजे चांगली आहे. सु आता एवढ्या धावपळीत कीर्तन करायचं काय? मला तर काही डोक्यातच नाही मी काय बोलणार आहे. अजूनही मला माहित नाही की पुढे काय बोलणार आहे. पण जे येईल ते श्रीकृष्णाच्या कृपेनं, राधाराणीच्या कृपेनं, बाबांच्या आशीर्वादानं. बाबांनाच विचारून अभंग घेतला. विचार. माऊली म्हणतात वृंदावनामध्ये काय आहे? वृंदावनामध्ये फक्त आनंद आहे. वृंदावनी आनंदू रे. रकाराने सांगतात, हा रकारच आहे ना. रकाराने सांगतात वृंदावनी आनंदू रे. पण पुढचं वैशिष्ट्य आहे किसन दादा, विठ्ठल देव आळविती रे. आता इथे विठ्ठल आहे का? इथे विठ्ठल आहे का? माऊलीनी म्हणायला पाहिजे होतं वृंदावनी आनंदू रे, बाके बिहारी आळविती रे. पण माऊली असं काय म्हणतात? विठ्ठल देव आळविती रे. त्याचं कारण एकच आहे, एकच कारण आहे. द्वारकेची आवागी संपदा घेऊनी, द्वारकेची आवागी संपदा घेऊनी, द्वारकेची आवागी संपदा घेऊनी, द्वारकेची आवागी संपदा घेऊनी.
संपदा घेऊनी आले चक्रपाणी पंढरीसी. द्वारकेत कोण आहे? द्वारकेत कोण आहे? द्वारकेत कृष्ण सोडून कोण आहे? ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना. द्वारकेचा राणा. द्वारकेचा राणा ओ पांडवा गेली. द्वारकेची अवघी संपदा घेऊनी. अजून सांगा महाराज, माऊलींचा मनोदय प्रकट करा. माऊली का म्हणतात? का म्हणतात माऊली? विठ्ठलू देव आळविती. वृंदावनामध्ये विठ्ठलाला आळवतात. माऊली का म्हणतात सांगा महाराज. जेणे गीता उपदेशिली ती ही विटेवरी माऊली. विटेवरी कोण आहे? विटेवर परमात्मा श्री पांडुरंग आहे. महाराज वृंदावनामध्ये कोण आहे? वृंदावनामध्ये सुद्धा पांडुरंगच आहे. कुठे कुठे? चला सांगतो तुम्हाला. कुणाला विचारायचं महाराज? विचारायचं हरिदास स्वामींना. या वृंदावन क्षेत्रामध्ये हरिदास स्वामी होऊन गेले. बाके बिहारीच्या मंदिराच्या जवळ हरिदास स्वामींचं मंदिर आहे. निधिवनामध्ये भजन करायचे. या इथल्या भजनाची जी परंपरा आहे, आपल्याकडे अभंग आहे. आपल्याकडे निवृत्तीनाथांचे, ज्ञानदेवांचे, नामदेवांचे, जगद्गुरु श्री तुकोबारायांचे आदी करून संतांचे अभंग आहे. पण इथे जी हिंदी भजन आहे, या हिंदी भजनाची परंपरा हरिदास स्वामी, हरिदेवजी स्वामी, पागलदास बाबा यांची ही भजन आहेत. कोण आहे वृंदावनामध्ये? वृंदावनामध्ये बाके बिहारी. कुठून आले ते? मोठा अपूर्व इतिहास. त्या निधिवनामध्ये हरिदासजी स्वामी भजन करायचे. वृंदा 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 म्हणजे काय? वृंदा म्हणजे पहिलं अक्षर आहे वृंदा. या शब्दाचा अर्थ आहे पवित्र. आणि या शब्दाचा दुसरा अर्थ आहे तुळस. या लक्षणार्थ वृंदा पवित्र, वृंदा तुळस. वन, वन म्हणजे काय? वन म्हणजे वन, वन म्हणजे जंगल. वृंदा वन, पवित्र वन, तुळशीचं वन. मोठी मोठी तुळशीची झाड आहे. श्वास चाललाय त्याच्या. आणि त्या निधिवनामध्ये हरिदासजी स्वामी भजन करतात. कुणाचं भजन करतात? भगवान श्रीकृष्णाचं भजन करतात. अपार भजन आहे. पण बाके बिहारी भजन नंतर आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव अपार भजन चालू आहे निधिवनामध्ये, अपार भजन चालू आहे. आणि भजन चालू असताना परमात्मा श्री कृष्णाची मूर्ती त्या निधिवनामध्ये हरिदासजी स्वामींच्या समोर प्रगट झाली. बोलिए हरिदासजी स्वामी महाराज की. हरिदास स्वामींची मूर्ती बघितली आणि त्या मूर्तीमध्ये परमात्मा श्रीकृष्ण नाही दिसला, फक्त परमात्म्याच्या त्या मूर्तीमध्ये फक्त केवळ परमात्मा श्रीकृष्णच नाही दिसला, तर परमात्म्याची आल्हादिनी शक्ती महाराणी राधा राणी परमात्म्याच्या स्वरूपातच दिसली. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, ही फक्त कृष्णाची मूर्ती नाही आहे आणि ही परमात्म्याची फक्त कृष्ण मूर्ती नाही आहे, ही परमात्म्याची राधा मूर्ती पण आहे. त्याला भगवान श्रीकृष्णाचा विग्रह रूप असं म्हणतात. विग्रह त्याच्यामध्ये राधा इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर दिसते. 5-5 मिनिटाला पडदा काढतात, 5-5 मिनिटाला पडदा काढतात का? त्याच्याकडे बघितलं ना ते पागल सावली सूरत पे काना दिल दीवाना हो गया. 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 सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया. दिवाना होतो माणूस त्या कृष्णाच्या प्रेमात पडतो, त्या कृष्णाकडे एकटक पाहतो. आणि हरिदासजी स्वामींना त्यांनी एकटक पाहून ही लोक एवढी चांगली का दृष्ट लागेल त्याला. काली कमली वाला मेरा यार है. काली कमली वाला मेरा यार है.
महाराज सद्भोर, नागनाथ महाराज गोरडे, करण महाराज भांबेरे आणि संकेत महाराज, आणि त्याच्यात भर पडली मुकुंद दादा बोराडे, चंद्रकांत दादा, परीक्षित महाराज कानवडे. कुठे हा परीक्षित? बाबा गणेश महाराजांचा मुलगा आहे, गणेश महाराजांचा. पण असाच पुत्र असावा असं माझं मत आहे. इतका खुश आहे मी त्याच्यावर, काही मापच नाही. चंद्रकांत दादांचं विचारूच नका. ते आम्हाला बोलतात घरी काला ठेवलं कोणाला, ते कुलूप लावून आले. कुलूप कुलूप. मुलगा असावा गणेश महाराजांच्या मुलासारखा आणि मुली असाव्या चंद्रकांत दादाच्या मुलीसारख्या. काय समर्पण आहे. या वर्षीचा अद्वितीय आनंद आहे. सगळे संत, माणिक महाराज देशमुख आहेत, त्याच्यानंतर आमचे विजयरावजी शेडगे सर आहेत, मोठे उपासक आहेत ज्ञानेश्वरीचे, अनेक मंडळी आहेत. आरोटे बाबा आले, त्यांच्या किती गोळ्या आहे तुमच्या? किती गोळ्या? वंजुळकर गोळ्या त्यांना, वंजुळकर. पण सहज गेलो होतो या यात्रेकरता. राजू महाराजांनी आणि गावनगाव अकोले तालुका, आम्ही दावा सुद्धा सोडला नाही अकोल्याचा. भेटत राहिलो भेटत राहिलो भेटत राहिलो भेटत राहिलो. अजून यादी शिल्लक आहे येणाऱ्यांची, अजून यादी शिल्लक आहे. मग आम्ही ठरवलं आता 2 महिन्यानंतर परत एकदा अयोध्येला जायचं ठरवलंय. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. हा आनंद, हा आनंद ऋण मानले पाहिजे. रामनाथ काका आहे, आमचे नाना भाऊ आहेत, कुणाकुणाचं राक्षस सर आहे, राक्षस सर, संपतराव, त्याच्यानंतर आमचे किसन दादा तर जीव लगेच, आमचे पांगरीकर मंडळी असतील, धांदरफरकर असतील, आणि अकोल्याच्या पंचकृषी विचारूच नका, अप्रतिम. कदम माऊली, बरोबर आहे ना? तुम्हाला देवदेव करायचा असेल तर जोडीनं करा, एवढंच मला सांगायचं आहे ना. मला कुठं नाही म्हणायचं. राजू महाराजांचा परिवार आहे. राजू महाराजांचा परिवार म्हणजे परिवार आमच्या सोबतच झाला. जुने संबंध परमार्थिक कुटुंबाशी खूप चांगलं. सुधा महाराजांचा पण परिवार आहे. मी लई फोटो काढले त्यांचे. आज तर माकडा बरोबरच काढला. मी इतका बरोबर हसलो तो फोटो काही मागत नाही. मनातल्या मनात म्हटलं प्रेमात त्यांचं माझ्यावर निस्सीम प्रेम आहे. माझ्या आवाजावर त्यांचं प्रेम आहे. और हम में चलता रहता है, ये आपस का मामला है, हम दोनों का, आप ज्यादा ध्यान मत देना. आई बात समझ में? तुम्हाला काही नाही कळलं तर मला अरे हा हे ब्रह्मरस आहे. आठवण दिली मला. जेवायला नाही मिळत तरी चालेल, पण ती मी पाहतोय जिलेबीचे येटोळे चालू आहे अजून. काही काळजी करू नका बरं का. संपलं कीर्तन, संपलं लगेच. वृंदावनी आनंदो रे विठ्ठल देव आळविती रे. बाकी बिहारी हे नाव का ठेवलं तर बाल रूपामध्ये, की कोणत्या रूपात? बाल रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि श्री राधिका विग्रह रूप, त्याच्यातच राधिका दिसते आहे. हातामध्ये मुरली घेऊन भगवान कृष्ण 3 ठिकाणी वाकलेला आहे. किती ठिकाणी? 3 ठिकाणी. बाके म्हणजे वाकडा, बाका, बाके म्हणजे वाकडा, और बिहारी म्हणजे परम आनंद देने वाला. इसीलिए वृंदावनी आनंदो
मंदिरामध्ये तिची स्थापना केली आणि त्या क्षणापासून इथे जी भक्ती, हे वृंदावन क्षेत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, परमात्म्याकडे जाणार कॉन्टॅक्ट पॉइंट, ब्रह्मापर्यंत जाण्याचं कॉन्टॅक्ट सेंटर हे आहे. हे मी जबाबदारीने बोलतोय. मी थोडासा शब्दकोश बघितला, दिवसभर मी थोडासा सर्च करत होतो ना, त्या शब्दकोशात ब्रह्मापर्यंत जाण्याचं हे संपर्काचं ठिकाण आहे. वृंदावन म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं शरीर आहे. आणि या वृंदावनाच्या परिक्रमाच्या मार्गामध्ये जे वलय आहे, जो परिक्रमा मार्ग आहे, ते परिक्रमा मार्ग दुसरं तिसरं काही नाही. राधा म्हणते ओ मेरा दिल है, ते माझं काळीज आहे. राधा म्हणते ते माझं हृदय आहे. आणि आपलं भाग्य आपल्याला वृंदावनाच्या परिक्रमा मार्गावरती सप्ताहाची जागा भेटली. वृंदावन धाम अपार, जपो जा राधे राधे काळी. वृंदावन धाम अपार, जपो जा राधे राधे. वृंदावन धाम अपार, जपो जा राधे राधे. वृंदावन धाम अपार, जपो जा राधे राधे. जपे जा राधे राधे, जपे जा
देव आळ विटिरे आपल्यालाही त्याच शब्दावर माऊलींच्या पुढे जायचं चला बुक्का बुक्का ना बुक्का हरे जय जय हरे जय जय हर विठोबा रखुमा विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय विठोबा आखिरी में यही कहूँगा, जितनी मेहरबानी आपने की उतनी मुझ पामर की औकात नहीं। शब्द समझ में आ रहे हैं? जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, बस कृपा है राधा रानी और बाकी बिहारी की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं। सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय